नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मौर्य साम्राज्यानंतरच्या काही राजसत्तांचा अभ्यास या धड्यातून करणार आहोत. खरं तर मग त्याआधी थोडंसं आपण मौर्य साम्राज्याची आठवण करून घेऊया की आपण मागच्या धड्यात नेमकं काय शिकलेलो. चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्य उर्फ कौटिल्याच्या मदतीनं हे मौर्य साम्राज्य स्थापन केलेलं होतं. आणि मौर्य साम्राज्य स्थापन करताना या आर्य चाणक्याने धनानंदच्या, मगधचा राजा जो धनानंद होता त्याच्या दरबारामध्ये प्रतिज्ञा केलेली होती की जोपर्यंत मी या नंद घराण्याचा शेवट करत नाही तोपर्यंत माझ्या शेंडीला गाठ मारणार नाही. आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी या आर्य चाणक्यानं चंद्रगुप्त मौर्याला मदत केली आणि चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसार हा सत्तेवरती आला. बिंदुसारच्या नंतर बिंदुसारचा मुलगा अशोक, ज्याला आपण इतिहासामध्ये सम्राट अशोक या नावाने ओळखते. या सम्राट अशोकाचं राज्य आपण मागच्या धड्यातून पाहिलं. आणि खरं तर सम्राट अशोकाचं राज्य पाहताना त्याने केलेलं विशाल कार्य हे लक्षात घेता त्यानंतर तितका कर्तबगार राजा काही मौर्य साम्राज्याला मिळाला नाही. आणि अर्थातच मग झालं असं की या सम्राट अशोकाने इतकं जे काही एकतंत्र अंमल निर्माण केलेलं होतं, स्वतःची सत्ता निर्माण केलेली होती मौर्य साम्राज्यामधली, ती या सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर कुठेतरी हळूहळू कमी होऊ लागली. म्हणजे काय होऊ लागलं तर ठिकठिकाणचे सेनापती जे होते, ठिकठिकाणचे जे काही प्रमुख होते, त्यांनी आपापसात लढाई करून तो प्रदेश आपल्या ताब्यात मिळवण्याचा प्रयत्न केला. मग याच्यातच सगळ्यात मोठं राज्य जे निर्माण केलं ते शुंग घराण्याचं राज्य. आता शुंग घराण्याचं राज्य, मग हा शुंग कोण तर मगधचा शेवटचा सम्राट जो होता मौर्य सम्राट, त्याचं नाव होतं बृहद्दत्त. या बृहद्दत्तच्या काळामध्ये सेनापती पदावरती काम करणारा पुष्यमित्र शुंग याने बंड केलं आणि बंड करून या बृहद्दत्त या मौर्य घराण्याच्या शेवटच्या राजाची हत्या केली आणि त्या ठिकाणी शुंग घराण्याचं राज्य स्थापन झालं. मौर्य साम्राज्य संपलं आणि शुंग घराणं तिथं सुरू झालं. याच बरोबरीनं पुढचं अजून एक आपल्याला अभ्यास करायचा आहे घराण्याचा, तो म्हणजे इंडो ग्रीक राजे. घराणं नाही म्हणता येणार त्याला, काही राजांचा अभ्यास करूया आपण. इंडो ग्रीक राजे या शब्दावरनं काही तुमच्या लक्षात येतंय का? इंडो ग्रीक, दोन देशांच्या नावांच्या एकत्रीकरणातनं हा शब्द तयार झालेला आहे. बरोबर, काहींना कळलं. इंडो म्हणजे इंडिया आणि ग्रीक, ग्रीक माहितीये, ग्रीक. तर या दोन देशांच्या नावांच्या एकत्रीकरणातनं इंडो ग्रीक राजे हा शब्द तयार झाला. काय होतं माहितीये का, या काळामध्ये की नाही आपल्या भारतीय उपखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात ग्रीक राजे येऊन राहिलेले होते. छोटे छोटे राज्य होती या ग्रीक राजांची. आणि मग ही जी ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती ना, या राजांना आपल्या भारतामध्ये इंडो ग्रीक राजे या नावाने ओळखले जात होतं. आणि मग या इंडो ग्रीक राजामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो राजा होता तो म्हणजे मिनॅंडर राजा. मिनिडोर कोणतरी म्हणते, मिनिडोर नाही, नाव नीट लक्षात ठेवायचं. इंडो ग्रीक राजामधला सगळ्यात महत्त्वपूर्ण राजा जो होता तो राजा म्हणजे मिनॅंडर राजा, ज्यानं आपल्या भारतामध्ये चांदीची नाणी पण काढलेली होती. माहिती का तुम्हाला? एका बाजूला त्या राजाचं स्वतःचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र, स्वतःच्या देवतांचं चित्र, अशा पद्धतीची नाणी त्यांनी चांदीची काढलेली होती. आणि मग हे जे इंडो ग्रीक राजे होते, हे इंडो ग्रीक राजे भारतामध्ये अनेक वर्ष राज्य करत होते. तुम्हाला माहिती आहे का हा मिनॅंडर राजा का प्रसिद्ध होता? तो प्रसिद्ध आहे त्याच्या एका पुस्तकामुळे. पुस्तक म्हणजे काय माहिती आहे का? ते पुस्तक म्हणजे आहे फक्त प्रश्नोत्तर. मिनॅंडर या राजाला बौद्ध धर्माविषयी फार जिज्ञासा होती आणि म्हणून त्याने बौद्ध धर्माचा खूप सखोल अभ्यास केला. बौद्ध धर्माचं सगळं तत्वज्ञान त्याने मुखोद्गत केलेलं होतं. आणि बौद्ध भिक्खू नागसेन याच्याबरोबर त्याने त्या तत्वज्ञानावरती चर्चा देखील केलेली होती. म्हणजे काय केलेली होती तर बौद्ध धर्माविषयी या मिनॅंडर या राजाच्या मनात जे काही प्रश्न होते, हे प्रश्न त्याने नागसेन नावाच्या या बौद्ध भिक्खूला विचारले. आणि नागसेननी त्याची अगदी सविस्तर अशी उत्तरं, सखोल उत्तरं दिलेली होती. मग या दोघांच्या चर्चांमधनं, प्रश्नोत्तरांमधनं जो ग्रंथ निर्माण झाला ना, त्याला नाव दिलं गेलं मिलिंदपन्नू. खरं तर पाली भाषेतला हा शब्द आहे, ग्रंथ देखील पाली भाषेतलाच आहे. या पाली भाषेतल्या ग्रंथाच्या नावाची पण एक गंमत आहे बरं का.
मिलिंद पन्ह असं या ग्रंथाचं नाव आहे. याच्यामध्ये मिलिंद या शब्दाचा अर्थ काय होतो, तर मिलिंद या शब्दाचा यातला अर्थ होतो मिनॅन्डर राजा. आणि पन्ह म्हणजे काय, हा प्यायलाय मला वाटतं बहुतेक काल दुपारी कोणीतरी, म्हणून हसतायत, आलं लक्षात माझ्या. ठीक आहे, पन्ह आता उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला आठवते ते पन्ह नाही. हा पन्ह शब्द जो आहे ना तो पाली भाषेतला शब्द आहे. आणि या पाली भाषेतल्या पन्ह या शब्दाचा अर्थ होतो प्रश्न. मिलिंद पन्ह म्हणजे मिलिंदाचे प्रश्न असा याचा अर्थ होतोय. म्हणजे मिलिंद राजाने, मिनॅन्डर राजाने विचारलेले प्रश्न आणि बौद्ध भिक्खू नागसेन याने त्याची दिलेली उत्तरं, असा हा ग्रंथ आहे. आणि म्हणूनच मिनॅन्डर राजा जो आहे तो सगळ्यात प्रसिद्ध असा राजा या इंडो ग्रीक राजांपैकी मानला जातो. पुढे अभ्यास करूया आपण कुशाण राजांविषयी. मूळ कुठले हे कुशाण राजे माहिती आहेत का तुम्हाला? त्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये मध्य आशियातून अनेक टोळ्या येऊन राहू लागल्या. काही टोळ्या आक्रमण करायच्या, काही काळ वास्तव्य करून पुन्हा मायदेशी निघून जायच्या. तर काही टोळ्या यायच्या आणि इथं छोटे मोठे प्रदेश जिंकून घेऊन तिथं राज्य करायच्या. मग अशातच आपल्या भारतात इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये, पहिलं शतक म्हणजे कोणती 100 वर्ष आलं का लक्षात? इसवी सन 1 ते इसवी सन 100 ही इसवी सनाची पहिली 100 वर्ष म्हणजे पहिलं शतक. शतक ही संकल्पना आपण इयत्ता 7वीच्या सुरुवातीला खूप छानपणे शिकणार आहोतच. तसंही गेल्या वर्षी तुम्ही काळरेषेमधनं ती शिकलेली आहातच. तर इसवी सनाचं हे जे पहिलं शतक आहे ना, या इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये हे कुशाण राजे आपल्या भारतामध्ये येऊन काश्मीरचा, उत्तर भारताचा अगदी जो भाग आहे ना काश्मीरचा, या काश्मीरच्या आजूबाजूच्या भागात ते राहू लागले. आणि तिथं त्यांनी सोन्याची नाणी देखील पाडण्याची प्रथा सुरू केली बरं का. आणि मग एका बाजूला राजांची नावं, कालखंड, तर दुसऱ्या बाजूला देवदेवतांचं चित्र, अशा पद्धतीची नाणी कुशाण राजाची होती. आणि सगळ्यात प्रसिद्ध कुशाण राजा की ज्या कुशाण राजांनी या कुशाणांचं राज्य जे आहे ना ते अगदी उत्तरेला आजच्या पाकिस्तानमधल्या काबूल कंधारपासून, म्हणजे अफगाणिस्तानमधलं काबूल आणि कंधार पाकिस्तानमधलं, या काबूल कंधारपासून ते अगदी वाराणसीपर्यंत वाढवलं ज्यांनी कुशाणाचं राज्य, तो प्रसिद्ध कुशाण राजा, ज्याचं नाव पण क वर नाही, कुशाण क, कुशाण राजा कनिष्क. हा कुशाण राजाने देखील, कनिष्क याने देखील सोन्याचं नाणं पाडलेलं होतं. आणि त्याने त्या सोन्याच्या नाण्यांवरती लिहिलेलं होतं, एका बाजूला लिहिलेलं होतं शाओ नानो शाओ कनिष्की कुशाणू. कोशाणू असं लिहिलेलं होतं, पण त्या कोशाणू म्हणजे कुशाण आणि कनिष्की म्हणजे कनिष्क राजा. शाओ नानो शानो म्हणजे काय? शाओ नानो शाओ म्हणजे राजाधिराज. शाओ नानो शाओ कनिष्की कुशाणू म्हणजे राजाधिराज कनिष्क राजा असं त्याने एका बाजूला लिहिलेलं होतं. तर दुसऱ्या बाजूला त्याने बौद्धो असं लिहिलेलं होतं, ज्याचा अर्थ होतो त्यांच्या भाषेमधल्या की बुद्ध, गौतम बुद्धांचं नाव त्याने तसं लिहिलेलं होतं. ग्रीक लिपीमध्ये ते आहे म्हणून त्याने बौद्ध लिहिलेलं होतं. तर अशा पद्धतीनं या कनिष्क राजाने अनेक वर्ष राज्य केलं, चांगल्या पद्धतीनं राज्य केलं. आणि या कनिष्क राजाच्या काळामध्ये त्याने अनेकांना राजाश्रय दिलेला होता. तर महत्त्वाचे कोण 2 व्यक्ती की ज्या कनिष्काच्या दरबारात होत्या, त्यातलं एक नाव तुम्ही नक्की ऐकलेलं असेल. त्याच्या दरबारामध्ये एक वैद्य होता आणि तो वैद्य पण असा होता ना की अतिशय निष्णात. हो बरं, पण वैद्य म्हणजे काय? हां बरोबर आहे, तुमच्या मराठीमध्ये तुम्ही वैद्याला काय म्हणता? डॉक्टर. ओके ठीक आहे, कळलं वैद्य म्हणजे काय ते. तुमच्या मराठीतले डॉक्टर. ओके. तर त्या कनिष्क राजाच्या दरबारामध्ये एक वैद्य होता ज्याचं नाव होतं चरक. या चरकने लिहिलेली चरक संहिता हा ग्रंथ देखील तुम्हाला माहिती असेल. किंवा आयुर्वेदाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो किंवा आयुर्वेदिक काढे घेतो वगैरे, तिथं चरकचा उल्लेख आपल्याला आलेला असतो बघा बरेच वेळा. आयुर्वेदाची दुकानं किंवा आयुर्वेदाची औषधं या संदर्भामध्ये चरक हा उल्लेख नेहमी केला जातो. तर चरक हा त्या काळातला कुशाण राजा कनिष्कच्या दरबारातला अतिशय महत्त्वाचा असा प्रसिद्ध वैद्य होता. त्याने या औषधशास्त्रामध्ये, शरीरशास्त्रामध्ये फार महत्त्वपूर्ण शोध देखील लावलेले होते. तुम्ही सहज म्हणून जर का चरक म्हणून टाकलं जर का गुगलवरती, तर तुम्हाला त्याची बरीचशी माहिती मिळून जाईल बघा. मराठीतून देखील टाकलं तर मराठीत माहिती मिळते आपल्या गुगलवरती. गुगल देव आपलं बरोबर ऐकतो सगळं. तर चरकची माहिती तुम्हाला तिथं मिळून जाईल बघा की कनिष्क राजा
जो होता कुशाण राजा कनिष्क याच्या दरबारामध्ये हा चरक होता, त्यानं चरक संहिता ग्रंथ लिहिला. त्याचबरोबरीनं अजून एक प्रसिद्ध कवी त्याच्या दरबारामध्ये होता, कनिष्कच्या दरबारात. आणि हा जो कवी होता ना, त्या कवीचं नाव होतं अश्वघोष. हा अश्वचा अर्थ काहींना कळला. तसाच स्पीड होता त्याचा कविता करण्याचा घोड्यासारखा, म्हणूनच त्याचं नाव होतं अश्वघोष. तर अश्वघोष नावाचा हा जो कवी होऊन गेला ना, त्या कवीने बुद्धचरित आणि वज्रसूची हे 2 ग्रंथ लिहिले. ते देखील बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आणि विशेष करून कनिष्क राजाचा त्या कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण लिखित साहित्य म्हणून मानलं जातं. तर आज आपण अशा पद्धतीनं 3 राजसत्तांचा अभ्यास केला. पहिलं म्हणजे बृहद्रथची हत्या करून शुंग घराणं सत्तेवर आलं, पुष्यमित्र शुंगने ते आणलं. त्याच्यानंतर आपण इंडो ग्रीक राजांचा अभ्यास केला, ज्या इंडो ग्रीक राजामध्ये मिनँडर नावाचा इंडो ग्रीक राजा होता, ज्याने बौद्ध भिक्खू नागसेन बरोबर मिलिंदपन्ह हा ग्रंथ प्रश्नोत्तराच्या स्वरूपातून लिहिला. त्याच्यानंतर कुशाण राजांचा अभ्यास केला की जे मध्य एशियातून टोळ्यांच्या स्वरूपात भारतात येऊन राहिले, काश्मीरच्या भागामध्ये ते राहिलेले होते. आणि कनिष्क हा त्यातला सर्वात प्रसिद्ध राजा होता, ज्याने सोन्याचं नाणं पाडलेलं होतं. शाओ नानो शाओ कनिष्की कुशाणो असं त्याच्यावरती त्याने कोरलेलं होतं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बौद्ध म्हणून कोरलेलं होतं. आणि त्याच्या दरबारामध्ये 2 विशेष व्यक्तींना राजाश्रय दिलेला होता, एक कवी आणि एक वैद्य. त्यातला वैद्य म्हणजे चरक की ज्याने चरक संहिता लिहिली, आणि कवी कोण होता तर अश्वघोष नावाचा कवी होता की ज्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे 2 महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. आज आपण या 3 राजसत्तेचा या 8व्या धड्यातला अभ्यास केला. उद्याला आपण अभ्यास करू या 8व्या धड्यातल्या उर्वरित 3 सत्तांचा. धन्यवाद.